सिंहगड पुढचे 3 दिवस बंद राहणार। 31 मे ते 2 जून पर्यंत सिंहगड बंद राहणार। सिंहगडावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। नागपूरच्या पोही गावातील नाल्यामध्ये माशांचा मृत्यू। एमआयडीसीतील केमिकलयुक्त पाण्यामुळे मासे मृत्युमुखी। दूषित पाण्यामुळे माशांचा होतोय मृत्यू। इंडिगोच्या 26,000 कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रश्न सुटला। इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भातला निर्णय जाहीर। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीनंतर निर्णय। साताऱ्यातल्या ग्रामस्थांच्या आरोपांमुळे खळबळ। माजी आयुक्तांनी 300 एकर जमीन हडपल्याचा आरोप। परळी खोऱ्यातल्या जांभे गावातली घटना। अल्पवयीन तरुणीनं चुकून स्वतःवरच झाडली गोळी। पालघरच्या केळवे इथल्या रिसॉर्टमधली घटना। प्रियकराची बॅग तपासताना सापडली बंदूक। नेरूळमध्ये वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी। कॅन्सरच्या उपचारासाठी ठेवली होती रक्कम। लाखो रुपयांची रक्कम चोरट्यांनी केली लंपास। पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना केलं गजाआड। दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीला तरुणाची मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागपूरमधली घटना असल्याची चर्चा। धुळ्यातल्या वलवाडी गावात महिलेची निर्घृण हत्या। नवऱ्यानं छळ करून हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप। मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। शिरवणे एमआयडीसी मधील कंपनीत चोरी। ॲक्सेलरॉन कंपनीमध्ये 65 कंपोनंट्सची चोरी। अवघ्या 12 तासात आरोपींना पोलिसांनी केलं गजाआड।